रविकांत तुपकर यांच्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। रविकांत तुपकर यांचा हा मोर्चा आज विधान भवनात धडकणार आहे। नागपूरच्या विधान भवनात रविकांत तुपकरांचा मोर्चा धडकणार आहे आणि या मोर्चाला सध्या सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी हा मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे। शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या सरकारकडे ही विनंती घेऊन रविकांत तुपकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढला आहे आणि हा मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे। या मोर्चाला सध्या सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने जो आहे तो हल्लाबोल मोर्चा निघालेला आहे। त्यांच्यासोबत शेतकरी सुद्धा आहे, त्यांनी असे फलक जे आहे कपड्यातले आहे ते खाल्लेले आहे, त्यांच्यावर शेतकऱ्यांच्या 75,000 रुपये, लिव्हर पाहिजे असेल तर 90,000 रुपये आणि डोळे पाहिजे असेल तर 25,000 रुपये हे शेतकरी स्वतः आहे। काय त्यांचं म्हणणं आहे, काय त्या बॅनरवर त्यांचं म्हणणं आहे, काय तुम्ही बॅनरवर स्वतःचे अवयव विकायला काढलेले आहे का, काय सांगाल? या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज आम्ही कर्जबाजारी झालो। आमच्याकडे कर्ज फेडायला पैसे नाही, कारण आमच्या सोयाबीनला भाव नाही, आमच्या कापसाला भाव नाही। सरकार आम्हाला पीक विमा द्यायला तयार नाही, अवकाळी अनुदान द्यायला तयार नाही आणि या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज आमच्याकडे पैसे नाहीत। म्हणून आमचं घर बँकेकडे गाव नाही, आमची शेती बँकेकडे गाव नाही, आमच्याकडे विकायला काय नाही। म्हणून आम्ही आत्महत्या करून मेल्यापेक्षा आमच्या स्वतःच्या अवय हे सरकारला आणि या देशाच्या उद्योगपतींना या ठिकाणी सांगतो की तुम्ही या, आमच्या अवय विकत घ्या, आमच्या अवय खरेदी करा आणि आमच्यावर जे काय बँकेचं कर्ज आहे 3 लाख असू द्या, 4 लाख असू द्या, बँकेचं कर्ज तुम्ही तुमच्या हातानं घेऊन या पैशाच्या मोबदल्यात तुम्ही आमच्या तुमच्या चुकीच्या तुम्ही तुमच्या गाडी सुद्धा मिळत नाही तुमच्यासाठी। अगदी बरोबर आहे, परंतु सरकारचा फुकटचा 1 रुपया आम्हाला पाहिजेत नाही। जेवढा आमच्यावर बँकेचं कर्ज आहे तेवढेच पैसे सरकारला आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि सरकारने यावं आणि आमचे पैसे या ठिकाणी जे काय आमचे पैसे असतील ते सरकारच्या हातानं अवयवाचे पैसे येणारे बँकेचे कर्ज परत फेडतात। शेतकऱ्यांना आपले अवयव विकावे लागत आहे, बॅनर लावून त्यांना फिरावं लागतं। आज काय आश्वासन दिलेला शब्द पाळल्या आमच्या आंदोलनाने मागण्यांसाठी घेतली नाही, आमचं आंदोलन पूर्ण असेल आणि ते भूमिका काय असेल असं रविकांत बोलताना सांगत होते। कॅमेरामॅन श्रीकांतसह पराग बोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। शॉट देत वेळात हा मोर्चा विधिमंडळावर धडकणार आहे। न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही अशी भूमिका या शेतकऱ्यांची आहे। तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा ही मागणी रविकांत तुपकर यांची आहे आणि या मागणीसह रविकांत तुपकर यांचा हल्लाबोल मोर्चा हा विधिमंडळावर धडकतो। थोड्याच वेळात रविकांत तुपकर यांचा हल्लाबोल मोर्चा हा विधिमंडळावर धडकणार आहे। न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही अशी भूमिका या शेतकऱ्यांची आहे। तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा ही रविकांत तुपकर यांची मागणी आहे।
तर रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर देखील हल्लाबोल मोर्चात सहभागी झालेल्या आहेत। आमदार खासदार यांना गालफुगी झाल्यानं त्यांना विधान भवनात आवाज उठवता येत नाही, त्यामुळे माझा मुलगा आवाज उचलत असल्याचं देखील रविकांत तुपकर यांच्या आईने साम टीव्हीशी बोलताना सांगितलं होतं। रविकांत तुपकरांच्या हल्लाबोल मोर्चाची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। रविकांत तुपकर यांचा हा हल्लाबोल मोर्चा थोड्याच वेळात विधिमंडळावर धडकणार आहे। न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही या भूमिकेत हे शेतकरी हल्लाबोल मोर्चा करतायत। तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा आणि त्यांच्या मागण्या मान्य करा ही रविकांत तुपकरांची मागणी। माझा मुलगा जो भांडतोय तो सत्य बाजूला भांडतोय, त्याचं खूप मोठं योगदान आहे। शेतकऱ्याच्या प्रश्नावर कोणी आमदार खासदार तोंड उघडत नाही, त्याला गालफुग्या झाल्या, त्याला कॅन्सल झाले, त्याला बोलता नाही येत। शेतकऱ्याच्या प्रश्नावर आपल्या बदरे भरतेत, इस्टेटी कमवून ठेवतात, शेतकऱ्याच्या खात्यावर प्रश्नावर कोणी बोलत नाही, फक्त अन्न खाते शेतकऱ्याचे निर्लज्ज आहे ते। रविकांत तुपकर यांचा हा हल्लाबोल मोर्चा आणि याचे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। हा हल्लाबोल मोर्चा थोड्याच वेळात विधिमंडळावर धडकणार आहे। तर न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही ही भूमिका घेऊन सगळे शेतकरी हे विधिमंडळाच्या दिशेने रवाना झालेले आहेत। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा ही प्रमुख मागणी रविकांत तुपकर यांची आहे। या मोर्चात रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर देखील सहभागी